हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने काल माननीय विखे पाटील साहेबांच्याकडे बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आता सर्व जिल्ह्यांमध्ये जी काही ग्राम पातळीवरची समिती स्थापन करण्यात आली आहे त्याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची जी काही त्रिस्तरीय समिती आहे त्या त्रिस्तरीय समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करणे, तहसीलदारांच्याकडे आलेले सगळे प्रमाणपत्राचे जे अर्ज असतील त्या सगळ्या प्रमाणपत्राची छाननीमध्ये ज्यांच्याकडे पुरावे आतापर्यंत नव्हते किंवा त्यांच्याकडचा 67च्या पूर्वीचा कोणताही पुरावा नव्हता त्या लोकांचे आलेले अर्ज या वंशावळ समिती जी होती त्या वंशावळ समितीच्या निमित्तानं ग्रामस्तरीय समितीकडे जातील आणि मग त्यांच्या स्तरावरती लोकल एन्क्वायरी त्यांचे करून घेऊन त्यांचे मग रिपोर्ट सबमिट करून तहसीलदारांच्याकडे आल्यानंतर मग जिल्हाधिकारी स्तरावर प्रांतांच्या स्तरावरती त्यांना सर्टिफिकेट इश्यू होतील. याबाबत संबंधितांना काही प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आपण? हां, यासाठी कालच्याच बैठकीमध्ये अशा सूचना देण्यात आल्या होत्या की सर्व जिल्हा स्तरावरती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचं कंबाईंड प्रशिक्षण घेतलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं कशी एन्क्वायरी करावी याच्या संदर्भात कुठलीही शंका त्यांच्या मनात राहू नये. तर त्याचे प्रशिक्षण या 2-3 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकारी तसे सर्व जिल्ह्यांनी घेतलेले आहेत, पण पुन्हा एकदा सर्व लोकांना प्रशिक्षण घेण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अर्ज सादर करण्यासाठी काय आव्हान करतात? म्हणजे आता काल पण आम्ही ते चर्चा करत होतो की आता सर्व आपल्या 8ही जिल्ह्यातली सर्व नागरिकांना म्हणजे ज्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळालेलं नव्हतं त्या लोकांनी आपले अर्ज तहसील कार्यालयामध्ये सादर करावे. त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट आता अवेलेबल असतील ते डॉक्युमेंट त्याच्यात त्यांनी लावावे आणि ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्याच्या अनुषंगाने त्याची जी काही प्रतिज्ञापत्र आहेत आपल्याला 13 ऑक्टोबर 67 ही आपली तारीख आहे. 13 ऑक्टोबर 67च्या पूर्वीचे जे काही पुरावे म्हणजे त्याच्यामध्ये आपली खासरा पाहणी असेल, पीक पाहणी पत्रक असेल, असलेला कुठला सातबारा असेल, कुठले रजिस्ट्रीचं डॉक्युमेंट असेल, ज्यांच्या कोणाला आतापर्यंत ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट मिळालं असेल त्या त्यांचे प्रतिज्ञापत्र असतील, जेणेकरून हे व्हेरीफाय करता येईल आणि मग लोकल इन्क्वायरी करून घेऊन त्याच्यामध्ये आणखी त्याला सबळ पुरावा गोळा करून घेणे, ज्येष्ठ नागरिकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे आणि त्याच्या अनुषंगाने व्हेरीफाय करून घेऊन मग त्याला प्रमाणपत्र देण्याची कारवाई करण्यात येणार. 17 सप्टेंबर हा आपल्या मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे त्या दिवशी सर्व पालकमंत्री महोदय पण सर्व जिल्ह्याला झेंडावंदनासाठी उपस्थित असतात. त्यामुळे त्या दिवशी शासनाचं पण मनोदय आहे की या दिवशी आलेल्या ॲप्लिकेशन या नवीन GR प्रमाणे 2/9/25च्या शासन निर्णयाप्रमाणे आलेल्या अर्जाची छाननी, त्यांची स्थळ पाहणी किंवा होम व्हिजिट, स्थळ चौकशी करून घेऊन हे अर्ज 17 सप्टेंबरला देण्याचं आम्ही नियोजन करत आहोत. माझी या निमित्तानं आपल्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना पण विनंती आहे की त्यांनी या 2/9च्या अनुषंगाने त्यांचे अर्ज हे आपल्या जिल्हा तहसील कार्यालयामध्ये जमा करावेत, जेणेकरून त्या लोकांना आपल्याला 17 सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र देता येईल.